नमस्कार मित्रांनो अंगणवाडी सुपरवायझर या भरतीची सेकंड रिस्पॉन्स शीट आलेली आहे। तर ही रिस्पॉन्स शीट कशा पद्धतीने डाउनलोड करायची ती माहिती आपण बघणार आहे। तर मित्रांनो तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। लिंक ओपन केल्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने इंटरफेस येईल। तर इथे तुम्हाला लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस येईल। आता इथे तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तुम्हाला इथे फिल करायचा आहे। त्यानंतर इथे तुम्हाला इथे कोड दिलेला आहे, तो कोड तुम्हाला इथे फिल करायचा आहे आणि पुढे तुम्हाला लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर ज्या विद्यार्थ्यांना इथे लॉग इन करण्यासाठी प्रॉब्लेम येत आहे तर तुम्ही इथे फॉरगेट युजर आय डी पासवर्ड तुम्ही इथे तुमचा फॉरगेट करून घ्यायचा आहे। ओके, तुम्ही जर पासवर्ड चुकीचा टाकत असाल तर तुम्हाला इथे लॉग इन करण्यासाठी प्रॉब्लेम होऊ शकतो। तर काही विद्यार्थ्यांनी पहिली रिस्पॉन्स शीट जेव्हा आली होती ओके तेव्हा तुमचा पासवर्ड तुम्ही चेंज केला असेल तर तुम्हाला आता लक्षात नसेल, तर तुम्हाला इथे फॉरगेट युजर आय डी पासवर्ड इथे क्लिक करायचा आहे आणि तुम्हाला फॉरगेट करून घ्यायचा आहे। ओके, त्यानंतर तुम्हाला इथे त्याच्यानंतर तुम्हाला इथे लॉग इन करायचं आहे। फॉरगेट केल्यानंतर तुम्ही इथे लॉग इन करा। ओके, तर इथे मी आय डी पासवर्डची माहिती भरलेली आहे, पुढे तुम्हाला लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस येईल। तर इथे तुम्हाला क्लोज या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथे कॅन्डिडेट रिस्पॉन्स या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर इथे तुम्हाला वरती 2 नंबरला ऑप्शन दिलेला आहे। त्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला क्लिक हिअर तुम्हाला इथे ब्लू कलरमध्ये नाव दिसेल। ओके, तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर अशा पद्धतीने तुमच्यासमोर आन्सर की फॉर ICDS रिक्रुटमेंट एक्झाम 2024 ओपन होईल। ओके, तर इथे तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती दिलेली आहे, तुमचा फोटो पण तुम्हाला इथे दिसेल। तर इथे तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे। त्यानंतर खाली तुम्हाला ते प्रश्न दिसतील आणि त्यांचे तुम्हाला उत्तर दिसतील। तर इथे डिपार्टमेंटने दिलेले जे आन्सर आहे ते तुम्हाला इकडे दिसेल। ओके, त्यानंतर तुम्ही जे ऑप्शन इथे सिलेक्ट केलेलं आहे, तुम्ही जे उत्तर दिलेलं आहे ते तुम्हाला इथे लेफ्ट साईडला दिसेल। तर अशा पद्धतीने इथे तुम्हाला माहिती दिलेली आहे। तर याच्यामध्ये काही प्रश्न रद्द झालेले आहेत। ओके, तर जे प्रश्न रद्द झालेले आहेत ते तुम्हाला अशा पद्धतीने दिसतील। तर तुम्हाला इथे नोट दिलेली आहे की फॉर दिस क्वेश्चन डिस्क्रिपन्सी इन फाउंड इन क्वेश्चन आन्सर, सो दिस क्वेश्चन इज इग्नोर फॉर ऑल कॅन्डिडेट्स। ओके, तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला इथे नोट दिलेले आहे। तर हा प्रश्न सर्व विद्यार्थ्यांसाठी रद्द झालेला। ओके, तर मित्रांनो या प्रश्नाचे तुम्हाला मार्क्ससुद्धा भेटणार नाहीत आणि याच्यामुळे तुमचे मार्क्ससुद्धा कमी होणार नाहीत। ओके, तर अशा पद्धतीने असे प्रश्न डायरेक्ट रद्द करण्यात आलेले आहेत। तर अशा पद्धतीने रिस्पॉन्स शीटमध्ये माहिती दिलेली आहे। आता याच्यानंतर तुमच्या शिफ्ट वाईज तुमचा ॲव्हरेज काढला जाईल। ओके, तर कोणत्या शिफ्टचा पेपर सोपा होता, कोणत्या शिफ्टचा पेपर अवघड होता, तर अशा पद्धतीने तुमचा ॲव्हरेज काढला जातो आणि त्यानंतर नॉर्मलायझेशन होईल। ओके, आणि मग त्याच्यानंतर ते लिस्ट लावतील आणि त्या लिस्टमध्ये मग तुम्हाला किती मार्क्स पडलेले आहेत ते तुम्हाला समजतील। तर नॉर्मलायझेशन नंतर एकतर मार्क्स वाढतील किंवा कमी होतील, तर हेच होणार आहे। ओके, तर तुम्हाला माहितीच आहे। अशा पद्धतीने पुढची प्रोसेस बाकी आहे। आता याची प्रिंट काढण्यासाठी तुम्हाला वरती तुम्हाला प्रिंटचा ऑप्शन दिलेला आहे। तर इथे तुम्हाला प्रिंटचा ऑप्शन दिलेला आहे, यावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमची PDF सेव्ह करून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने आपण रिस्पॉन्स शीट कशा पद्धतीने डाउनलोड करायची ती माहिती बघितली आहे। आज तुम्हाला सर्व पॉईंट समजले असतील। तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनल जर पहिल्यांदा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।